करूयात चालू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. पेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. आपण समर्थांचं संपूर्ण चरित्र बघितलं, त्यांचं कार्य बघितलं, त्यांचा सगळा जीवनपट बघितला आणि मुख्य त्यांचं जे कार्य होतं की मठ आणि महंत निर्मिती, त्याच्याकडे आपण वळलो. त्यांचे मुख्य महंत आपण जवळजवळ 6 महंत आपण त्यांचं चरित्र आणि त्यांचं कार्य सगळं बघितलं. आता पुढचे आपण 2 त्यांचे महंत शिष्य आपण घेणार आहोत. कल्याण स्वामी, डोमगाव आणि परांडा मठाचे मठाधिपती. श्री समर्थ शिष्य कल्याण असंच त्यांना एवढं नाव दिलं जातं समर्थ संप्रदायात. समर्थांच्या अतिशय निकटचा, सर्वात जास्त सानिध्यात राहिलेला, सर्वात राहिलेला त्यांचा लाडका शिष्य म्हणजे कल्याण स्वामी. आणि समर्थ प्रतापकार गिरीधर ओळीत केलेलं आहे तसं कल्याण स्वामींबद्दल त्यांनी असं लिहिलंय की कल्याण नामा ग्रंथ विस्तारी, उत्कट कीर्ती विश्वाभितरी, देहांत साधने गुरु आज्ञे करी, कल्याण चरा. कल्याण स्वामी म्हणजे कोण, तर त्यांचं पूर्ण नाव अंबाजी कृष्णाजी पंत कुलकर्णी हे होते बाभुळगावचे. हे जे कृष्णाजी पंत कुलकर्णी होते ते अतिशय सधन होते. सराफीचा व्यवसाय होता, बाभुळगावचे रहिवासी होते आणि छान त्यांची पण बुद्धिमत्ता खूप चांगली होती. आणि जरी सराफीचा व्यवसाय असला, घरचं सगळं व्यवस्थित चाललेलं असलं, तरी त्यांचा स्वभाव विरक्त होता. ते नेहमी विरक्तीकडेच झुकत होते, असा त्यांचा स्वभाव होता. आणि अतिशय तरुण वयातच त्यांची पहिली पत्नी आणि त्यांचा मुलगा फार ते अल्पायुषी ठरले आणि ते अ, लवकर मृत्यू पावले. त्याच्यामुळे मग त्यांच्यात अजूनच जास्त विरक्ती आली. मग त्यांनी त्या विरक्तीमुळे त्यांनी असा हा प्रसंग घरात घडल्यामुळे, आयुष्यात घडल्यामुळे ते तिथून घरातनं बाभुळगाव सोडून बाहेर पडले. मग त्यांनी नाशिक, वणी, त्र्यंबक असा प्रवास केला आणि सातारा, कराड करून ते कोल्हापूरमध्ये आले. आणि ते कृष्णाजी पंत हे देवीचे निस्सीम भक्त होते आणि नित्यनेमाने सप्तशतीचे पाठ करत ते. आणि बाहेर पण देवळांमधनं कोणाच्या घरी वगैरे पण सप्तशतीचे पाठ करत आणि स्वतःही त्यांची ती सप्तशती पाठ करण्याची उपासना होतीच. आणि त्याप्रमाणे ते कोल्हापूरमध्ये आले, अंबाबाईच्या मंदिरात आले, अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि तिथेच त्या देवळाच्या त्या सानिध्यात मंदिरात तिथेच ओरीवर त्यांनी आपला वास्तव्य ठेवलं आणि ते नियमितपणे सप्तशतीचे पाठ करू लागले. आणि अतिशय छान होते, तेजस्वी होते, प्रसन्न होते. एक विरक्तीचा एक विशिष्ट त्यांचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा आणि अतिशय सुंदर सप्तशतीचा ते पाठ करत. आणि तरुण वयामुळे मग तरुण लोक, लहान मुलं वगैरे पण त्यांच्या सप्तशती पाठाला येऊ लागले. कोल्हापूरमध्ये पाराजीपंत नावाचे एक गृहस्थ होते. ते पाराजीपंत, त्यांची पत्नी सत्यभामा, त्यांना 2 मुली होत्या आणि एक अविवाहित बहीण होती, तिचं नाव लक्ष्मी. हा सगळा परिवार सप्तशतीच्या पाठाला जात असे नियमितपणे.
आणि एक दिवस काय झालं, तर पाराजी पंतांना प्रत्यक्ष अंबाबाईंनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. काय अलौकिक आणि असा फार सुंदर दृष्टांत दिला, अतिशय महत्वपूर्ण असा दृष्टांत होता. त्यांनी काय सांगितलं, की माझ्या मंदिरात एक तरुण सप्तशतीचे पाठ करत आहे. तो जो तू त्याला जे बघितलं आहेस, जो सप्तशतीचे पाठ करतोय, तर त्याला तू तुझी बहीण दे. तिचा विवाह तिच्याशी तू लावून दे आणि तिचा संसार तू चालव. पाराजी पंत मुळात धार्मिक होते, भक्त पण होते. त्यांची पण देवीची श्रद्धा होती आणि कोल्हापुरामध्येच वास्तव्य केल्याने अंबाबाईवर त्यांची पण नितांत श्रद्धा होती आणि देवीवर पूर्ण विश्वास. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते बघितलं की हे सप्तशतीचे पाठ करतायत ते हेच ते गृहस्थ, हाच तो तरुण. आणि त्यांना प्रथमदर्शनी तो तरुण खूप चांगला वाटला, म्हणजे हे आपले कृष्णाजी पंत कुलकर्णी. आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या घरी सप्तशतीचे पाठ करायला चला म्हणून. आणि कृष्णाजी पंतांनी पण त्यांचं आमंत्रण स्वीकारलं आणि ते त्यांच्या घरी वास्तव्याला आले आणि नित्यपणे सप्तशतीचा पाठ करू लागले. एक दिवस असं झालं, म्हणजे काय योगायोग बघा. आता यांच्या घरी वास्तव्य करत असताना अंबाबाईंनी कृष्णाजी पंतांना पण दृष्टांत दिला आणि त्यांना त्यांना सांगितलं की ह्यांची जी बहीण आहे लक्ष्मी, तिच्याशी तू विवाह कर. तुला 2 पुत्र होतील आणि ते दोघही देशकार्य करतील, ते देशभक्त असतील आणि फार सुंदर पुत्र ते निपजतील, असं देवीने त्यांना दृष्टांत दिला. त्या दोघांचं बोलणं झालं. लक्ष्मीबाईंशी बोलले, आपल्या बहिणीशी बोलले पाराजी पंत. कृष्णाजी पंतांनी ना पण दृष्टांत झालाच होता. आणि खरोखरीच या कृष्णाजी पंतांचा आणि लक्ष्मीचा विवाह पार पडला. विवाह पार पडला. मग काही दिवसांनी ते आपल्या बाभुळगावी परत आले. बाभुळगावी परत आल्यानंतर मग दोघच असायचे तिथे. आणि त्याच्यानंतर त्यांना 2 मुलं झाली, एक अंबाजी आणि एक दत्तात्रय. आणि ह्या काळात, बाळणपणाच्या काळात, लक्ष्मीबाई आपल्या घरी माहेरी भावाकडे यायच्या. आणि त्यांचं मग लक्ष्मी नाव बदलून त्यांनी रखमा नाव ठेवलं होतं. आणि या रखमाबाई आपल्या माहेरी येऊन बाळणपणाला राहायच्या. आणि हे जेव्हा त्यांना कधीही तीर्थयात्रेला बाहेर पडावंसं वाटलं तर त्यांना जाता आलं पाहिजे. ह्याच्यात काही यांना विशेष काही वाटलं नाही, कारण तीर्थयात्राही करत होते, त्यांचा स्वभाव तसा होता. आणि ठीक आहे, काही हरकत नाही असा त्यांच्यात ठराव झालेला. आणि ही 2 मुलांच्या जन्मानंतर मग ते वास्तव्याला इकडे पाराजी पंतांकडे असतानाच कृष्णाजी पंत तीर्थयात्रेला निघून गेले. आणि ते जे तीर्थयात्रेला निघून गेले ते परत घरी आलेच नाही. सांगितलं होतं की ह्याच्याशी विवाह लावून दे आणि तिचा संसार मात्र तू चालव. पाराजी पंतांना तेव्हा समजलं नाही की तू तिचा संसार चालव म्हणजे काय कर, तर हे असं की कृष्णाजी पंत निघून जातील आणि तुला तिचा सगळा संसार करायला लागेल. मुळात ते कुटुंबच खूप छान होतं, धार्मिक होतं, सच्शील होतं, सदाचारी होतं. आणि अशा या वातावरणात ही या रखमाबाई आपल्या भावाकडेच राहिल्या. ही 2 मुलं अंबाजी आणि दत्तात्रय अतिशय छान मुलं निपजली. ती त्यांच्यावर उत्कृष्ट संस्कार पण झालेच. ही मुलं अतिशय चुणचुणीत होती, तरतरीत होती, बुद्धिमान होती. काय गुण नसावेत त्यांच्यात चांगले, अशी सर्व गुणसंपन्न अशी ही चुणचुणीत तरतरीत मुलं निपजली. 8-10 वर्षाचा काळ गेला की मुलं 8-10 वर्षाची दोघे जण झाले. सगळं छान चाललं होतं. योगायोगानं समर्थ कोल्हापूरला आले. आता पाहायला गेलं ना, तर हा जो देवीचा जो दृष्टांत झाला होता ना, त्याप्रमाणे कृष्णाजी पंत आणि रखमाबाईंचा विवाह झाला. ही 2 मुलं निपजली, जन्म झाला या मुलांचा.
हा समर्थ संप्रदायाच्या दृष्टीने आणि समर्थांच्या जीवनातला अतिशय महत्वपूर्ण दृष्टांत असा ठरला. कारण मग पुढे या दोघांचं चरित्र बघितलं, या दोन मुलांचं, तर लक्षात येतं की तो दृष्टांत संप्रदायाच्या आणि समर्थांच्या दृष्टीने किती महत्वपूर्ण ठरला. समर्थ कोल्हापुरात आले आणि समर्थांची कीर्तनं सुरू झाली. आणि समर्थ असे सगळीकडं भ्रमणच चाललेलं असायचं. कोल्हापुरात येऊन स्थिरावले आणि त्यांची कीर्तनं सुरू झाली. कीर्तनं सुरू झाली, हे पाराजी पंत आणि हे सगळी ही मुलं दोन्ही, त्यांच्या मुली, हे सगळं कुटुंब कीर्तनाला येत असे. आणि पाराजी पंत विलक्षण भारावून गेले समर्थांचं व्यक्तिमत्व बघून, त्यांचं कीर्तन बघून, ऐकून खूप त्यांना छान प्रसन्न वाटायला लागलं. आणि त्यांची अशी इच्छा झाली की आपण समर्थांचा अनुग्रह घ्यावा. त्याप्रमाणे त्यांनी समर्थांना बोलून दाखवलं. आणि समर्थांनी मान्य केलं की हो, मी तुमच्या घरी येईन आणि तुम्हाला अनुग्रह देईन म्हणून. अशा रीतीने त्यांचा तो दिवस ठरला. आणि काय देव जाणे, म्हणजे ही अंबाजी आणि दत्तात्रय ही दोन मुलं अतिशय आनंदली. काय म्हणजे त्यांना कुठून आंतरिक कुठलं अंतर्मनात वाटत होतं का, अंतःकरणात वाटत होतं का की हे आपले सद्गुरू असतील म्हणून. असेल ना, नक्की कुठेतरी असेल असं. आणि ती मुलं अतिशय आनंदली. आणि ती मुलं घरी आली. दुसऱ्या दिवशी समर्थ येणार आहेत आणि त्यांनी सगळा वाडा पूर्ण स्वच्छ करून सजवला. फुलांच्या माळा लावल्या होत्या, पानांच्या माळा लावल्या होत्या. सगळी अनुग्रहाची म्हणजे तिथल्या पूजेची, गुरुपूजनाची जय्यत तयारी ह्या मुलांनी केली. समर्थ दुसऱ्या दिवशी आले. त्यांचं पादुका, त्यांचं चरणांचं पूजन झालं, गुरुपूजन झालं. आणि अनुग्रह घेतला, पाराजी पंतांनी अनुग्रह घेतला त्यांचा. समर्थ ह्या सगळ्या जे पूजन चालते, समर्थांचं एका गोष्टीवर लक्ष केंद्रित झालं, ते म्हणजे ह्या अंबाजीच्या कृतींवर. हा कसा होता अंबाजी? अतिशय तरतरीत होता, चुणचुणीत होता, अतिशय चपळ होता. आणि त्याची जी प्रत्येक कृती होती ती अतिशय नियोजनबद्ध होती. असं त्याचं ते सगळं चाललं होतं. आणि ह्या गुरुपूजन झालं, अनुग्रह झाला सगळा, भोजनं झाली सगळ्यांची. आणि समर्थ मग काय करत होते, त्या अंबाजीला फार न्याहाळत होते. आणि त्यांना असं वाटलं की हा जो अंबाजी आहे हा माझ्याकडे आला पाहिजे, ह्याला आपल्या संप्रदायात नेलं तर खूप चांगलं होईल. अर्थात समर्थ फार दूरदृष्टी असायची त्यांची, दूरदर्शी असल्याने ते असेच हिरे एक 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 निवडत गावागावात न फिरत असताना अशीच मुलं गोळा करीत. आणि ते शक्यतो लहान मुलं शिष्य म्हणून गोळा करत करत, कारण का त्यांची जडणघडण त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना करता येत असे. अशा रीतीने तो अंबाजी त्यांच्या फार मनात भरला. आणि त्यांनी काय केलं, त्या कुटुंबाच्या आणि अंबाजीच्या नकळत त्या अंबाजीच्या बऱ्याच परीक्षा घेतल्या. चार पाच प्रकारे परीक्षा घेतल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा अंबाजी सगळ्या परीक्षा पास करत होता, तेही त्याच्या नकळत. समर्थांनी मनाशी खोंगाट बांधली, या अंबाजीला मी नेणार आणि हा अंबाजी मला पाहिजे. समर्थांच्या मनाने खुणगाठ बांधली म्हणजे झालं, श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद आहे, ती गोष्ट होणारच. आणि गुरुदक्षिणेची वेळ आली. आणि पाराजी पंतांनी समर्थांना विचारलं, स्वामी महाराज, तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ तुम्हाला? समर्थ म्हणले, मला काय धन नको, काही नको, मला हा मुलगा द्या, अंबाजी द्या मला. आणि पाराजी पंत पण चमकले. आणि पण त्यांना आनंद झाला की समर्थांनी ह्या मुलाला आपल्यासाठी मागावं, म्हणजे हा चांगला योग आहे आणि नक्कीच याचं काहीतरी चांगलं होणार असेल म्हणून समर्थ म्हणतायत. ते म्हणले, स्वामी, माझी काही हरकत नाही, मला आनंदच आहे, पण ह्या मुलावर माझी सत्ता नाही. हा माझा भाचा आहे, हा माझी बहीण लक्ष्मी हिचा मुलगा आहे, त्याच्यामुळे तिला विचारायला लागेल. मग त्यांना रखमाबाईंना विचारलं की ह्या अंबाजीला मी नेऊ का, मला तुम्ही देता का ह्या मुलाला? आणि रखमाबाईंनी पटकन त्यांना असं म्हणल्या त्या की स्वामी, तुम्ही असा अन्याय का करताय? समर्थांना
आणि मग माझ्यावर आणि या छोट्या मुलावर का अन्याय करताय, आम्हाला पण तुम्ही घेऊन जा. आणि समर्थांना विलक्षण खूप झालं, अगदी मन भरून पावलं. आणि त्यांनी ती तयारी दर्शवली की मी तुम्हाला पण नेतो. पाराजी पंतांनी पण आपल्या पुढच्या वर्षी रामनवमीचा उत्सव येणार होता, मोठा उत्सव करायचा होता. तेव्हा त्यांचं कोल्हापूर पोहोचले ते. आणि तिथं अ, कराड तालुक्यातच पालीचा खंडोबा आहे, सगळ्यांना माहिती असेल. त्या परिसरात समर्थ जाता जाता हे तिघही जण येऊन पोहोचले. बरोबर अजूनही सगळे शिष्य होतेच त्यांच्या बरोबर. हे सगळे जण तिथं आले. त्या खंडोबाच्या पालीचं खंडोबाचं दर्शन घेतलं. आणि त्या परिसरात त्यांना काय मनाला खूप भावलं आणि त्यांनी खूप विचार केला आणि ते तिथं थांबले. त्या पालजवळ एक शिरगाव नावाचं गाव आहे. खूप छोटस गाव आहे. म्हणजे अजून तुम्ही जर का कधी गेलात ना शिरगावला, एकदम खेडगाव आहे, काही उमऱ्यांचं गाव आहे ते. त्या शिरगावमध्ये ते थांबले. आणि काही काळ तिथं वास्तव्य केलं. पुढचे काय विचार केले, कारण का की ह्या शिरगाववर आदिलशहाची सावट होतं. आणि खूप घडामोडी घडत होत्या तिथं, राजकीय महत्व येत होतं, म्हणून समर्थ तिथं थांबले. आणि त्यांना तिथे मठ स्थापन केला. मारुतीरायाची स्थापना केली तिथे. रखमाबाईंना आणि दत्तात्रेयाला तिथंच ठेवलं त्यांनी. काही काळ राहिले, त्याला खूप चांगली शिकवण दिली, मठाच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि अंबाजीला घेऊन तिथून ते पुढे चाफळकडे मार्गस्थ झाले. आता जेव्हा चाफळकडे ते आले, तेव्हा तिथं आता मग सगळं रामनवमीच्या उत्सवाची सगळी तयारी चालू झाली. तयारी चालू झाली. आणि रथयात्रा निघाली रामनवमीच्या उत्सवाची. गावातनं ते श्रीरामांच्या मूर्तींना मिरवत मिरवत आणत होते मिरवणुकीतून. आणि इतकी सुंदर मिरवणूक चालली होती. ढोल ताशे वाजत होते, लेझिम वाजत होती मुलं, आणि अशी सुंदर तो रथ सजवलेला आणि ती मिरवणूक तिथून निघाली होती. ते एका अरुंद रस्त्यावर तिथून ती मिरवणूक आली. आणि वर आंब्याचं मोठं झाड होतं. आणि त्या रथाचे जे निशाण असतं, निशाणाचे जे झेंडे होते, ते त्या झाडाला बरोबर आडत होते. ते तर काढता येत नव्हते, ते निशाणाचे झेंडे काढता येत नव्हते. ती मिरवणूक तर तिथून पार पुढं जात नव्हती. आता काय करायचं, म्हणजे ती एक आंब्याच्या झाडाची फांदी ती मध्ये येत होती त्या निशाणांच्या. मग आता काय करायचं, तर आता ती फांदी कापली तरच ती यात्रा, रथयात्रा पुढे जाणार. समर्थाने सांगितलं की ही फांदी आपण आता कापून टाकू. सगळे म्हणले ठीक आहे. आणि समर्थांनी सांगितलं की ही फांदी अशी कापायची की त्या फांदीच्या बुंध्यावर बसायचं आणि त्याच्या पुढे कुऱ्हाडीचे घाव घालायचे आणि ती फांदी तोडायची. ती जी फांदी होती, मग ती तो जो फांदी पडणारा भाग होता, तो होता विहिरीच्या बाजूला. आणि सगळे आश्चर्यचकित झाले, समर्थ असं का सांगतायत की बुंध्यापाशी तोडून बसून ती फांदी तोडायची. कोणी तयार झालं नाही हो, विहिरीत कोण पडणार. सगळेजण काळजी आणि असे चिंतातूर झाले सगळेजण काळजीने. आणि कोण तयार होईल, तर हा छोटासा अंबाजी तयार झाला. तो म्हणला, महाराज मी कापतो ती फांदी. समर्थ म्हणले, बघा पण असं असं करायचंय हो. इतका आपल्या गुरूंवर प्रचंड विश्वास, स्वतःबद्दल आत्मविश्वास. आणि श्रीरामांचा आशीर्वाद होताच, त्यांच्यावरही श्रद्धा होतीच. ह्या तिन्ही गोष्टींमुळे अंबाजी चटकन तयार झाला. आणि त्या बुंध्यावर बसून त्यांनी ती फांदी कापली. आणि त्या फांदीसह धाडकन तो अंबाजी विहिरीत पडला. विहीर पण चांगली खोल होती. होऊ लागले. आणि सगळेजण त्या विहिरीच्या कठड्यावर आले.
आणि ते गावकरी वगैरे जे इतर लोक होते ना, जी बाहेरनं आलेली, ते सगळी समर्थांना नावं ठेवायला लागली आणि चेष्टा करायला लागले. काय हे महाराज आहेत, असं ह्या एका मुलाला असं सांगितलं. एक तर त्यांनी उलट सांगितलं, त्यांना काय माहिती नाही, त्यांना काही कळलं नाही की हा मुलगा विहिरीत पडेल किंवा जो कोणी फांदी कापेल तो. काय हे विचित्र आहे असं म्हणून ते समर्थांना दूषण देऊ लागले. काही वेळ गेला, अंबाजी काय विहिरीतनं बाहेर येत नव्हता. खरं म्हणजे त्याला चांगलं पोहता येत नव्हतं, होतं बरं का, पण तो गेला तळाशी आणि तो काही वर येईना. समर्थांनी विहिरीत असं डोकावून बघितलं आणि म्हणले, कल्याण आहे राहणार रे बापा, असं त्याला म्हणले. आणि अंबाजी विहिरीतनं आवाज देतोय, कल्याण रूप आहे मी महाराज, असं म्हटले ते. समर्थांनी आज्ञा केली, अंबाजी ये वर आता. अंबाजी पाण्यातनं वर आला, विहिरीच्या बाहेर आला. आणि समर्थ म्हणले, आजपासून तुझं नाव कल्याण, तुला आता सगळं जग कल्याण म्हणून ओळखेल. अशा रीतीने अंबाजीचा कल्याण झाला आणि हेच ते पुढे कल्याण स्वामी झाले. मग ते तो सगळा उत्सव वगैरे पार पडला. मग तिथं काही दिवस ते वास्तव्यात, म्हणजे हा कल्याण कायम समर्थांबरोबरच असायचा. जास्तीत बहुतेक सर्व ठिकाणी समर्थ जिथं जातील तिथं कल्याण त्यांच्या बरोबरच असायचा. हा असा चुणचुणीत, तरतरीत, हुशार, बुद्धिमान, विलक्षण त्याची ग्रहण शक्ती होती, स्मरण शक्ती होती. आणि हा समर्थांनी त्याला पैलू पाडायला सुरुवात केली आणि त्याचं जडणघडण करायला सुरुवात केली. त्याच्या व्यक्तिमत्वाला ते पैलू पाडत होते, क्रमाक्रमाने त्याला असे घडवत जात होते. आणि कल्याण पण त्यांना सगळी साथ देऊन स्वतःची जडणघडण करून घेत होता. आणि असं सगळं त्याचं थक्क करणारे सगळे त्याचे गुण होते. म्हणजे इतकं की समर्थ पुढे, म्हणजे पुढे जेव्हा त्यांचं लेखन करायचंय, समर्थ सांगायचंय हा लिहून घ्यायचा. बरं, हा नुसतं लिहून घ्यायचा नाही बरं का, हा सगळं ते ग्रहण करायचा, त्याचं आकलन करून घ्यायचा. आणि अशी ती बुद्धिमत्ता त्याची वापरायचा, त्याचं आपोआप त्याचं मनन व्हायचं, चिंतन व्हायचं, पाठांतर व्हायचं त्याचं. आणि हा असा कल्याण तयार व्हायला लागला. आणि ह्या कल्याणाने समर्थांचे सगळे आदर्श घेतले होते. प्रतिसमर्थ, समर्थांसारखं बोलणं, समर्थांसारखं हसणं, समर्थांसारखं बघणं, त्यांचं उठ बस आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचे सगळे पैलू बघितले तर हा कल्याण म्हणजे खरं प्रतिसमर्थच म्हणलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. असा हा तयार झाला. आणि प्रचंड गृहनिष्ठा, स्वतःची बुद्धिमत्ता, अतिशय निर्भय, अतिशय साहसी. आणि असे आता आपण काही प्रसंग बघू की आपल्याला त्याच्या बुद्धिमत्तेची आणि कल्याण स्वामी कसे गुरुनिष्ठ होते त्याची आपल्याला खात्री पडते. आता हे सगळं जेव्हा होत होतं तेव्हा समर्थ हे पुढे पुढे जायचे, चाफळला असायचे, अशा अनेक ठिकाणी असायचे जिथं त्यांनी मठ निर्माण केले. ते समर्थांचा शिष्य समुदाय पण मोठा होता. आता समर्थांचे शिष्य जरी ते सगळे असले तरी त्यांची त्यांची जडणघडण होईपर्यंत त्यांची बुद्धिमत्ता पण थोडीफार अशी तशीच असायची. आणि कल्याण सगळ्यात त्यांचा लाडका. पण लाडका म्हणजे काय, समर्थाने उगाचच लाडका करून नव्हतं घेतलं, तो प्रत्येक परीक्षेला उतरत होता, उत्तीर्ण होत होता, म्हणून तो समर्थांचा लाडका होता. आणि मग हे सगळे शिष्य म्हणायला लागले, आपले स्वामी आहेत ना, हे फार डाव उजवं करतात म्हणून, आणि तो कल्याणच त्यांचा लाडका आहे असं ते सगळे म्हणायला लागले. आणि चक्क त्यांनी शिवरायांकडे पण तक्रार केली, हो स्वामी असं करतात म्हणून. शिवरायाने नुसती ऐकून घेतलं. आणि मग समर्थांना ही गोष्ट समजली की हे लोक असं मला म्हणतात, आणि हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी शिवरायांना सांगावं. आणि ठीक आहे समर्थ म्हणले. आणि एक दिवस असं झालं की शिवराय आले होते, तिथे चाफळला आले होते. सगळा समुदाय बसला होता समर्थांचा. आणि समर्थनी विचारलं सगळ्यांना, दासबोधाची पारायण किती किती जणांनी केली आहे. हे म्हणजे आता हे कल्याण स्वामी हा प्रसंग तेव्हा चांगल्यापैकी मोठे झाले होते कल्याण स्वामी, म्हणजे त्यांना असे तयार झाले की आता ते कल्याण स्वामी झाले होते तोपर्यंत. आणि त्यांनी विचारलं, कोणी कोणी किती किती वेळा दासबोध वाचला, किती वेळा पारायण केली,
कोणी मग आता सगळा आपला अहंकार जागृत झाला. कोणी म्हणतो मी 50 वेळा वाचलो, मी 25 वेळा वाचलो, मी सततच वाचत असतो, मी इतके वेळा वाचलं, मी तितके वेळा वाचलो. सगळे म्हणायला लागले. समर्थ म्हणले ठीक आहे, इतके वेळा वाचलं. आधी कौतुक केलं शिष्यांचं, आणि मग काही ओव्या सांगितल्या आणि त्यांना विचारलं की ह्या ओव्या कुठल्या समासातल्या आहेत. आता आली का पंचायत? कुणीच सांगू शकले नाहीत. आणि समर्थांनी शिवरायांकडे बघितलं, शिवरायांनी समर्थांकडे बघितलं. कोणीच सांगायला तयार नव्हतं. शिवरायांना समजलं की समर्थांनी आपल्याकडे का बघितलं ते. दोघांनाही समजलं. आणि कल्याण स्वामी आमचे उठले आणि कल्याण स्वामींनी धडाधड सांगितलं की ह्या ओव्या कुठल्या समासातल्या, कितव्या आहेत, कुठल्या पानावर आहेत, एवढं वर्णन केलं हो त्यांनी. म्हणजे बघा किती त्यांची बुद्धिमत्ता होती, काय तीव्र स्मरणशक्ती असावी. आणि ह्या सगळ्या ह्याच्यावर शिवरायांना काय समजायचं ते समजलं आणि ते शांत राहिले. आणि ह्याच्यातनं ते पण किती त्यांचे चांगले शिष्य होते ह्या प्रत्येक प्रसंगामधनं दिसतं बरं का. शिवराय पण कसे उत्तम शिष्य होते ते. असं झालं एकदा, तो प्रसंग झाला. दुसरा प्रसंग असा झाला की कोंढवा नावाची घळ आहे तिथं, आणि तिथून चाफळला जायचं होतं समर्थांना एकदा. पावसाचे दिवस होते, मध्ये कोयना नदीचं पात्र होतं. नदीला पूर आलेला, प्रचंड पूर आलेला, दुथडी भरून कोयना वाहत होती. आणि समर्थांनी त्या नदीत उडी टाकली, एवढ्या याच्यात पण, पाण्यात पण. आणि समर्थ गायब झाले. आणि तिथं भोवरे वगैरे होते खूप. आणि समर्थ काय झालं आता सापडत नाहीयेत, अजून पाण्याच्या वर आले नाही. कल्याण स्वामी पण बरोबरच असायचे त्यांच्या. आणि आता त्यांना नदीत कोणीतरी शोधायला जायला पाहिजे असं ठरलं. आता परत प्रश्न आला, कोण जाणार? आमच्या कल्याण स्वामींनी ताबडतोब पाण्यात उडी टाकली आणि त्या भोवऱ्यात जाऊन त्यांनी समर्थांना पाण्याच्या बाहेर काढलं. आता असं काही आलेलं समर्थांवर कसं संकट वगैरे काही आलं नसेल, पण ह्या समर्थांच्या परीक्षा असायच्या. आणि त्यांची निष्ठा किती आहे आपल्या शिष्यांची हे नेहमी याचं मोजमाप कायम समर्थ करत असत. एकदा तो तयार झाला म्हणून त्याला सोडून द्यायचं असं समर्थांनी कधीही केलेलं नाहीये. असं झालं एकदा. मग ही तरी पण ह्याची निंदा सगळी चालूच होती. मग एकदा काय झालं, समर्थांनी सगळे एकत्र असताना म्हणले की मी 2 चरण सांगतो, पुढचे 2 चरण तुम्ही सांगा. मग चरण सांगायचे, पुढचे 2 चरण कल्याण स्वामी सांगायचे. आणि असं करत करत त्याच्यावर एक नवीन वाङ्मय निर्मिती झाली. हा एक प्रसंग झाला. त्याच्यानंतर काय झालं, समर्थांना एकदा कफाची व्यथा झाली होती. आणि तो समर्थांची ती व्यथा काही केला कमी होईना. वैद्य झाले आणि मग एका वैद्यांनी सांगितलं की समर्थांना की तुम्ही प्यायचं पाणी बदला. जे स्थिर शांत पाणी आहे ते तुम्ही पिऊ नका, वाहतं पाणी तुम्ही पिऊ नका. आणि तेव्हा त्यांचा मुक्काम सज्जनगडावर होता. आणि सज्जनगडावरची जी पाण्याची टाकी होती, ज्या विहिरी होत्या, तर ते पाणी शांत स्थिर पाणी ते नव्हतं प्यायचं. आता काय करायचं? मग आता वाहतं पाणी आणायचं म्हणजे गडाच्या खाली उतरलं पाहिजे. उरमोडी नदी तिथून वाहते, त्या नदीचं जे आहे ते पाणी घेऊन यायचं. बरं, आता रोज कोण हो पाणी आणणार? आला का प्रश्न. कोणी जरा सगळ्यांची चलबिचल झाली, तू जातो का मी जातो, मी आज आणीन का तू आज आणीन. कल्याण स्वामी तयार झाले आणि कल्याण स्वामी रोज तिथं जायला लागले. खाली रोज गड उतरत ते आणि 2 हंडे पाणी घेऊन यायचे. 18-18 किलोचा एक एक हंडा होता. रिकाम्या हंड्याचं वजन हे. आणि ते रोज खाली घेऊन उतरायचे, नदीचं पाणी भरायचं आणि ते वरती घेऊन यायचं. असं त्यांनी क्रम सुरू केला समर्थांना बरं होईपर्यंत. समर्थांच्या लक्षात आलंच की ह्याला एवढे कष्ट पडतायत. मग समर्थ काय करायला लागले, त्याला हरभऱ्याची डाळ, गुळ आणि तूप असं त्याला बरोबर त्याच्या बांधून दे. आणि त्याला आज्ञा केली की तू खाली उतरला की तू हे सगळं पुरण शिजवत जा
ते पुरण खात जा, म्हणजे अंगात तुझ्या शक्ती येईल, तुझे हे जी सगळी शक्ती जाते ती सगळी भरून निघेल आणि तू हे रोज काम व्यवस्थित करू शकशील म्हणून. आणि मग त्याप्रमाणे तो सगळा क्रम सुरू झाला. शिष्य म्हणायला लागले, काय आहे, याला एवढी रोज डाळ गूळ आणि तूप देतात आणि हा पाणी घेऊन येतो म्हणून त्याचे एवढे लाड. आणि म्हणून त्याला सगळ्यांना माहीतच असेल, त्याला डाळ गप्पू म्हणून कल्याण स्वामींना त्यांनी म्हणायला सुरुवात केली. आणि ते चिडवायला लागले, पण कल्याण स्वामी शांत असायचे. स्वामींसाठी ते काही करायला तयार असायचे, गुरूंसाठी. आणि त्यांचा तो सगळा क्रम व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडत होता आणि हे सगळं चालू होतं. आणि समर्थांना हे समजलं की हे काय म्हणजे हा लोक सगळेजण हे शिष्य त्याला चिडवतायत म्हणून. मग ह्या डाळ गप्पूवरनं त्या सगळ्यांमध्ये विषय निघाला. आणि समर्थांनी कल्याण स्वामींनाच विचारलं, कल्याणा, डाळ गप्पू म्हणजे काय रे? आता डाळ गप्पू म्हणजे मग आता सगळ्यांना वाटलं की म्हणजे हा डाळ खाऊन जगतोय, एवढी डाळ खातोय, पुरण खातोय, तूप खातोय, म्हणजे डाळ गप्पू, असा सगळ्यांचा समज झाला. कल्याण स्वामींनी काय सुंदर उत्तर दिलं. कल्याण स्वामी म्हणले, स्वामी समर्थ, हे डाळ म्हणजे ही कशी असते, ही द्विदल असते. द्विदल म्हणजे काय मग? तर सुख दुःख, मान अपमान, पाप पुण्य, चांगलं वाईट, ह्या हे जे दोन आहेत, ही दोन दल, हे जे द्वैत आहे, हे आहे ते ही डाळ आहे, हे द्विदल धान्य आहे. आणि डाळगप्पू म्हणजे कोण? तर त्यांनी काय अर्थ सांगावा त्याचा, की ह्या द्वैताच्याही जो पलीकडे गेलेला आहे, म्हणजे जो गप्प झालेला आहे, तो डाळगप्पू. सगळ्यांची तोंड बंद झाली आणि ती तेव्हापासून मग जरा सगळ्यांची धिंदाना लसती, तो जो मत्सर होता तो कमी झाला. एकदा काय झालं, समर्थ असेच कुठेतरी इकडे तिकडे असताना, कल्याण स्वामी पण बरोबर होते त्यांच्या, आणि समर्थांनी एक ओवी सांगितली, अशी सांगितली की आम्ही रांधिले ते सर्व सेवुनी, अवशिष्ट देतो मज काढुनी, या कल्याणा साहित्य कोदंड पाणी, कीर्तने रंग माजवला. आता सरळ सरळ अर्थ बघितला याचा, तर त्याचा काय होतो की आम्ही रांधतो, कल्याण ते खातो आणि ते उष्ट मला देतो, मग मी ते खातो आणि कीर्तनाला रंग चढतो, असा हा अर्थ, सरळ सरळ अर्थ होतो. तर मग सगळेजण म्हणतात हे असं काय आहे? मग समर्थ सांगतात की असं नाहीये, आम्ही जे जे सांगतो ते सगळं कल्याण ग्रहण करतो, आणि मला जेव्हा कधी काय आठवलं नाही, तर मला तो कल्याण ती ओवी सांगतो आणि कीर्तनाला रंग चढतो. बघा, समर्थांचं पण काय ज्ञान आणि आमच्या कल्याण स्वामींचं काय ज्ञान. म्हणजे कीर्तन चालू असताना, प्रवचन चालू असताना जर का समर्थांना काही आठवलं नाही, तर कल्याण स्वामी ते सांगत, म्हणजे एवढं त्यांचं दांडगं पाठांतर होतं. असंच एकदा मग त्यांनी एका माजलेल्या हत्तीला पण वटणीवर आणलेलं होतं. त्या लोकांना त्या हत्तीपासून वाचवलं होतं. म्हणजे त्या हत्तीला वठणीवर आणलं, म्हणजे आज त्यांची शरीर संपदा कशी असेल. समोर कल्याण स्वामी इतके बलदंड देहाचे होते, भयंकर अंगात शक्ती होती, आणि समर्थांसारखीच त्यांची उंची होती, त्यांच्यासारखंच व्यक्तिमत्व असायचं, चालणं पोहणं तेही अगदी समर्थांसारखंच. म्हणजे समर्थ जेव्हा जेव्हा चालायचे ना, तेव्हा एक दोनच शिष्य त्यांच्या बरोबरीनं चालू शकायचे, ते म्हणजे कल्याण स्वामी, उद्धव स्वामी, दिवाकर गोसावी. बरं, आता हे जेव्हा जेव्हा लिखाण करण्यासाठी, काही लेखन कार्य करण्यासाठी जात असत, तेव्हा त्या कागद, त्याचे ती बाड, हे सगळं ओझं असायचं. हे ओझं घेऊन कल्याण स्वामी समर्थांच्या जोडीनं चालायचे. असे समर्थ होते कल्याण स्वामी पण. एकदा असाच एक प्रसंग असा विड्याच्या पानांचा. समर्थांना विड्याचं पान लागत असे भोजन झाल्यानंतर, आणि एकदा ती विड्याची पानं संपली, पण नेमके पावसाळ्याचे दिवस होते आणि रात्र होती, आणि समर्थांना अगदी त्या विडा खायचाच होता असं काही नव्हतं, नसता खाल्ला तरी चालणार होतं.
कल्याण स्वामींच्या लक्षात आलं, अरेच्या स्वामींची पानं संपलेली आहेत आणि मग आता रात्री त्यांना विडा कसा खाता येणार. आपल्या गुरूंवर प्रचंड प्रेम आणि त्या प्रेमापोटी कल्याण स्वामी एवढ्या अंधारात आणि एवढ्या पावसात रानात गेले विड्याची पानं आणायला. आणि ते चालत होते, विड्याची पानं आणता आणता त्यांना सर्पदंश झाला. सर्पदंश झाला आणि ते मूर्छित पडले. किती वेळ झाले कल्याण आला नाही. आता समर्थांची काळजी वाढायला लागली आणि काही शिष्यांसह समर्थ स्वतः रानात कल्याण स्वामींना शोधायला गेले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की कल्याण मूर्छित पडलेला, आणि नीट बघितलं तर त्यांच्या लक्षात येतं की ह्याला सर्पदंश झाला आहे. आणि विषारी सर्पदंश होता, म्हणजे इतके कल्याण स्वामी निश्चित पडले होते की आहेत का नाही, किंवा आता त्यांचं काय कमी जास्त होते का, अशी परिस्थिती होती. आणि समर्थांचं कसं म्हणजे असं कधी त्यांनी देवाला वेठीस धरलं नाही, कधी काही नाही, नवस तायास वगैरे, म्हणजे ते इतरांना पण सांगत की तुम्ही स्वतः प्रयत्न करा असं सांगायचे ते. पण कळत न कळत पटकन समर्थांनी श्रीरामरायांना विनंती केली की माझ्या कल्याणाला काही धोका नसू देत, कल्याणचं काही बरं वाईट न होऊ देत, आणि कल्याणाला लवकर शुद्ध होऊ देत, मी 11 मण साखर वाटेन म्हणून. असे समर्थ पटकन बोलून गेले आणि कल्याण स्वामी शुद्धीवर आले. अगदी व्यवस्थित होते ते. आणि खरंच 11 मण साखर वाटली गेली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही साखर कुणी वाटली माहितीये का, शिवरायांनी स्वतः वाटली साखर. कारण त्यांना विलक्षण अभिमान की आपले गुरुबंधू आहेत. कल्याण स्वामी म्हणजे गुरुबंधूच ना त्यांचे. आणि आपल्या गुरुबंधूंनी साठी समर्थ बोलले आणि शिवरायांनी आनंदाने अशी ती साखर वाटलेली. अशा रीतीने सगळं कल्याण स्वामींचं जे सगळं जीवन होतं, सगळं कार्य जे काय होतं ते विलक्षण, ते तरबेज झालेले समर्थांच्या जोडीनं ते सगळं कार्य करत होते. अतिशय उत्तमरित्या कार्य करत असताना त्यांच्या जवळजवळ बरोबर राहिलेले आहेत. ह्या काळात अफाट ग्रंथलेखन त्यांनी केलं. ते सुद्धा म्हणजे चिंतन मननासह त्यांनी ते सगळं केलेलं आहे. आणि आता बराच काळ लोटला आहे आणि त्या कल्याणाबरोबरचा सगळा जीवनपट समर्थांच्या डोळ्यासमोर आला की हा 8-10 वर्षाचा पोर आपल्या विश्वासावर त्यांनी घरदार सोडलं, मागे आईला आणि बंधूंना पण सोडलं, आणि हा माझ्या बरोबर आला, माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवला, निष्ठेने राहिला. एकनिष्ठ सेवक म्हणून कल्याण स्वामी प्रसिद्ध आहेत. आणि एवढी मत्सर आणि निंदा यांनी सहन केली माझ्यासाठी, पण तो कायम प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्या निंदा नालस्तीचा मत्सरेचा कधी कुठलाही परिणाम होऊन दिला नाही त्यांनी स्वतः. आणि तोपर्यंत ते अतिशय प्रगल्भ झाले होते. मग समर्थांनी एक फार मोठा निर्णय घेतला की आता कल्याणाला आपल्यापासून दूर कुठेतरी दूरच्या प्रांतात आता पाठवायचं. ह्याला 2 महत्वाची कारणं होती. ते म्हणजे की आपला अंत झालेला कल्याणाला काही बघवणार नाही. त्याचं जीवन उद्ध्वस्त झाल्यासारखं होईल. तो खूप दुःखी होईल आणि तसं होता कामा नये. हे एक कारण होतं. आणि दुसरं म्हणजे की एका झाडाखाली दुसरं झाड वाढत नाही. मग हा एवढा प्रगल्भ झाला आहे. आता याचा संप्रदायाचा अजून विस्तार करायला, आपल्या संप्रदायाचं कार्य करायला जर का कल्याण इथून बाहेर पडला तर सगळ्यांचंच कल्याण होईल आणि तो छान कार्य करू शकेल. असं समर्थांनी निर्णय घेतला आणि कल्याण स्वामींना बोलून दाखवला. कल्याण स्वामी दुःखी झाले कारण आता आपल्या सद्गुरूंना आपल्याला सोडून जायची वेळ येते. आणि पण गुरूंच्या आज्ञेचं पालन आणि ज्या अर्थी गुरूंनी सांगितलंय त्या अर्थी नक्की त्याच्या मागे काहीतरी चांगलं नियोजन असणार, हे त्यांना याची त्यांना जाण होती. त्याच्यामुळे मग ते तयार झाले.
आणि समर्थांनी त्यांना कुठं जायला सांगितलं, तर मोगलाई प्रांत होता, म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्येच एक डोंगराव नावाचं गाव आहे, तिथून सज्जनगडापासून खूप दूर आहे. तर तिथं मुघलाईचं सावट असल्याने तिथं कार्याची अतिशय गरज होती, संप्रदायाच्या कार्याची. त्याच्यामुळे त्यांनी तिकडं पाठवण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांना सांगितलं की आता तुम्ही निघा म्हणून आणि तिकडे मठ स्थापन करा आणि तुमचं कार्य तिथं चालू होऊ दे. आणि आणि डोंगावला येऊन पोहोचले. डोंगावला येऊन पोहोचल्यावर ते सीना नदीच्या काठावरच अगदी ते डोंगावचा मठ आहे. तो सीना नदीचा काठ आणि तिथला परिसर हिरवागार बघून त्यांचं मग मन प्रसन्न झाले आणि मग ते तिथं स्थिरावले. म्हणजे राजकीय महत्व होतं त्या परिसराला, म्हणून समर्थांनी त्याला तिथे पाठवलं होतं. आता काय झालं पुढे, की त्यांनी तर तिकडे त्याच्यानंतर ते कार्य करायला तर सुरुवातच केली. पण तिथून कल्याण स्वामी बाहेर पडल्यानंतर काही काळातच शिवरायांचं निधन झालं आणि त्यांच्या निर्वाणानंतर 2च वर्षांनी समर्थ पण हे जग सोडून गेले. समर्थ हे जग सोडून गेले. कल्याण स्वामींना अतिशय दुःख झालं आणि काही दिवसांनी कल्याण स्वामी सज्जनगडवर आले. सज्जनगडवर आले, समर्थांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि धाय मोकळून रडले. त्यांना ते सहनच होईना, त्यांना दुःख सहन होईना, अतिशय रडायला लागले. आणि समर्थांनी समाधीतून कल्याण स्वामींना दर्शन दिलं आणि मग कल्याण स्वामींना खूप बरं वाटलं की नाही, आपले गुरु पण अजून आहेत, ते जरी जगात नसले तरी ते माझ्या बरोबर आहेत, असं त्यांना वाटलं आणि प्रसन्न झाले ते. पण नेमकं काय झालं, कल्याण स्वामींना तो हा संपूर्ण जो सज्जनगड आहे ना, समर्थांच्या रूपात त्यांना दिसायला लागला. म्हणजे हा सज्जनगड म्हणजेच समर्थ असं त्यांच्या समोर चित्र यायला लागलं. आणि त्यांना वाटलं, आणि आता कसं, म्हणजे हे गड म्हणजे हा समर्थच आहे. त्यानंतर कल्याण स्वामी तिथून गेले, ते परत सज्जनगडला कधीही परत आले नाहीत. कारण का, गडावर पाऊल टाकायचं म्हणजे समर्थांवर पाऊल टाकायचं, ते मला नाही करायचं. आणि खरंच तिथून जेव्हा त्यांचं समाधीचं दर्शन घेतल्यानंतर कल्याण स्वामी बाहेर पडले, ते परत गडावर कधीच परत आले नाहीत. म्हणजे गडावर नंतर एवढं राजकारण चालत होतं, गडावरचा जो कारभार होता ते तिकडे लांब राहून सल्ला देत, पण ते परत सज्जनगडावर कधीच परत आले नाहीत. आणि सज्जनगडावर मग काय जे राजकारण चालायचं तर ते पत्ररूपातनं ते तिथून सगळी सल्ला मसलत करत असत. आणि तिथे जरी राहिले ना तरी त्यांचं असं नाही की मग डोंगावच्या परिसरामध्ये आपण आलो, तोपर्यंत परांड्याचा मठ आहे, त्या एखादा तास दीड तासाच्या अंतरावर परांड्याचा मठ आहे. त्या गावात पण मठ स्थापन झाला आणि डोंगराव आणि परांडा ह्या दोन्ही मठांचे ते मठाधिपती होते. मुलांची वस्ती म्हणजे कशी होती, त्यांचे स्वभाव कसे होते, ते खूप वेगळे होते. धार्मिकता वगैरे तर उपासना वगैरे तर सगळ्यापासून कोसो दूर होते. वृत्ती थोडीशी वेगळी होती. आणि त्यांना ह्या डोंबांना यांनी जवळ केलं, कल्याण स्वामींनी. आणि मग तिथून त्यांनी सगळी त्यांचं काम सुरू केलं. मठ, अजून नवीन मठ निर्माण केले, शिष्य निर्माण केले. आणि जेव्हा सज्जनकडून पहिल्यांदा जेव्हा ते डोंगरावला गेले ना, तेव्हा त्यांनी अगदी समर्थांचं अनुकरण केलं. म्हणजे त्यांनी शिष्य मुलं गोळा करत करत ते डोंगरावला पोचले. आणि असा उल्लेख आहे की सज्जनगड ते डोंगराव ह्या मार्गावर त्यांनी 18 मुलांना गोळा केलं. बघा, 18 मुलं गोळा करून डोंगराव पर्यंत न्यायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? म्हणजे समर्थांसारखीच निरीक्षण शक्ती, की त्यांना त्या मुलांना पारखायचं की नाही हा संप्रदायाचं कार्य करू शकेल, आपण ह्याच्यावर कष्ट घेतले पाहिजेत, अशा रीतीने ते डोंगावला त्यांना घेऊन गेले होते एवढ्या दूरदृष्टीने. आणि त्या
शिष्यांना खरंच त्यांनी तेवढं तयार केलं, त्यांची जडणघडण केली, त्यांना पैलू पाडले आणि या सगळ्या ह्याच्यात उपासना होती, समाज प्रबोधन होतं आणि कल्याण स्वामी सगळीकडे संचार करीत बर का. असं नाही की त्यांनी फक्त एके ठिकाणी राहूनच काम केलं, सर्व दूर ते संचार करायचे, शिष्य निर्मिती, मठ निर्मिती, महंत निर्मिती असं त्यांचं सगळं कार्य करायचं. आणि नी त्यांच्यावर संस्कार केले, तसंच त्यांनी त्या मुलांवर पण संस्कार केले. तरुण वर्ग पण त्यांनी, प्रौढ वर्ग पण सगळा जमा केला. त्यांना लिहायला वाचायला, तर काही जणांना लिहायला वाचायला शिकवण्यापासून तयारी होती. त्यांचं वाचन घेत, त्यांचं पाठांतर घेत. बरं, पाठांतर घेताना त्याचं अर्थांतरावर पण कल्याण स्वामींनी जोर दिला. त्याच्यानंतर दैनंदिन आचार, सगळे उपासना आणि समर्थांप्रमाणेच व्यायामावर त्यांनी खूप लक्ष दिलं. स्वतःवर तर दिलंच होतं आणि सगळ्यांना त्यांनी बलसंपदेचं महत्व पटवून दिलं. बलसंपदेचं महत्व पटवून देतानाच सगळं धार्मिक महत्व, राजकीय महत्व, आपला देश धर्म, आपला हिंदू धर्म हे सगळ्याची त्यांनी त्यांना जाण करून दिली. त्यांना त्याच्यात गोडी लावली सगळीकडे आणि त्यांना कीर्तनं पण त्यांनी शिकवली होती. अशा तऱ्हेने सगळं झालं होतं. आणि एवढं करून सज्जनगडावर त्यांचं कसं लक्ष होतं बघा. समर्थांच्या निर्वाणानंतर काय झालं की तिथे उद्धव स्वामी होते, दिवाकर गोसावी होते, आकाश स्वामी होता आणि हे सगळेजण गडाचा कारभार सांभाळत होते. आणि शिवाजी महाराजांनी पण तोपर्यंत आधीच गेलेले यांच्या जरा थोडी सगळी घडीपुरत महाराष्ट्राची विस्कटत चालली होती. अशा ह्याच्यात त्यांनी दिवाकर गोसावींशी पत्रव्यवहार करून खूप अनेक सल्ले दिलेले आहेत आणि देताना सुद्धा त्या म्हणजे काही पत्र जी उपलब्ध आहेत त्याच्यात त्यांनी दिवाकर गोसावींना खूप चांगला मान दिलाय आणि स्वतःचं पण स्थान त्यांनी राखलेलं आहे. आणि सगळीकडं सगळ्या मठांवर म्हणजे समर्थाने जो दंड घालून दिला होता की सगळ्या मठाधिपतींनी एक वर्षातनं किंवा 2 वर्षातनं एकदा चाफकळला सगळ्यांनी भेटायचं, हे सगळं चालू होतं आणि हे अजून पण चालू आहे. अजूनही मठाधिपती संमेलन होतात, सगळे मठाधिपती येतात आणि आपल्या मठाचं कार्य कसं चाललंय, काय आलं ते सगळं सांगत असतात. पुढे मग काय झालं की बराच काळ गेला. संभाजीराजे पण गेले, राजारामांचं राज्य आलं आणि औरंगजेब तर सगळे फौज घेऊन महाराष्ट्रातच दाखल झालेला होता. परत महाराष्ट्राची घडी सगळी विस्कटली होती आणि ती विस्कटलेली घडी आता पूर्ववत करणं फार जिकिरीचं, फार कठीण कार्य होतं. पण तरी सुद्धा असं इतकं छान हे होतं की ते सगळं हे वादळ आहे, सगळीकडे भयान अंधार आहे, विलक्षण असं सगळीकडे परिस्थिती आहे आणि अशा ह्याच्यात सुद्धा त्या संप्रदायाचा मिणमिणता दिवा घेऊन अ, कल्याण स्वामी पुढे पुढे जात होते. असं हे सगळं झालं आणि बराच काळ झाला. आता त्यांचे पण आता वार्धक्याकडे कल्याण स्वामी झुकले होते, थकले होते. खूप त्यांना आयुष्य लाभलं. 88 ते 90 वर्षाचं आयुष्य कल्याण स्वामींना लाभलं होतं. कार्य तर ते उत्तम रीतीने चालूच होतं त्यांचं. समर्थचं निर्माण झाल्यानंतर समर्थांच्या अस्थी ह्या चाफळच्या वृंदावनात ठेवल्या होत्या आणि त्या काशीला जाऊन त्या त्या अस्थींचं विसर्जन करायचं होतं. पण परिस्थिती पुढे अशी अशी बिकट होती, सगळीकडे अनाचार होता आणि कल्याण स्वामींना असं वाटायचं की चाफळपासून काशीपर्यंत जाईपर्यंत जर का त्या अस्थींना काही झालं किंवा त्यांचा काही अपमान झाला तर तो कसा सहन करायचा. ह्यासाठी ते कायम म्हणत की ते चाफळमध्येच त्या अस्थी राहू देत, मनातल्या मनात म्हणून. आणि त्यांचे एक शिष्य होते केशव स्वामी, ते नंतर उमरज मठाचे तेव्हा ते मठाधिपती होते आणि यांचं सतत एकमेकांच्या संपर्कात असत. केशव स्वामी पण बरेच वेळा उमरजून भेटायला यायचे कल्याण स्वामींना आणि केशव स्वामींना सारखा प्रश्न पडायचा की जवळजवळ म्हणजे 32 वर्ष झाली होती समर्थ गेल्यानंतर त्यांच्या अस्थी चापडल्या होत्या त्या
आणि केशव स्वामींना नेहमी वाटायचं की आता 32 वर्षाचा काळ लोटून गेलाय, आता तरी ह्या अस्थि विसर्जन केल्या पाहिजे. आणि ते सारखे कल्याण स्वामींना जात तिथे तेव्हा विचारत की आपण आता ह्या अस्थि विसर्जन करूयात का. कल्याण स्वामी दरवेळे म्हणायचे राहू देत, काय घाई आहे, बघू नंतर, बघू नंतर. एकदा केशव स्वामींना वाटलं की नाही, आता हे फार झालं, आता आपण आपणच याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. आणि काय केशव स्वामींना बुद्धी झाली, त्यांनी त्या चाफळच्या वृंदावनातनं समर्थांच्या अस्थी बाहेर काढल्या विसर्जन करायला नेण्यासाठी. आणि काय योगायोग, काय गुरु शिष्यांचं नातं, आपल्याला त्याचं महत्व असं समजतं, असं लक्षात येतं की आपल्याही अंगावर रोमांच उभे राहतात. असं झालं की चाफळच्या वृंदावनातनं जसं केशव स्वामींनी अस्थी काढल्या समर्थांच्या, आणि परांडाला तेव्हा कल्याण स्वामी होते, आणि परांड्याला माफ करा, अ, कल्याण स्वामींनी आपला देह ठेवला. केशव स्वामींना तर काय लगेच कल्पना नव्हती, आणि मग ते म्हणले की आपण आणि केशव स्वामी परांड्याला पोहोचले, आणि त्यांना समजलं की कल्याण स्वामींनी देह ठेवला. त्यांना खूप वाईट वाटलं, पण त्यांना वाईट ह्या गोष्टीचं जास्त वाटलं की त्यांनी देह कधी ठेवला, तर आपण जशा चाफळून अस्थी काढल्या वृंदावनातनं त्याच वेळेला इकडे कल्याण स्वामींनी देह ठेवला आहे. आणि त्यांना खूप वाईट वाटलं, आपण काय असं करून बसलो. आणि मग असं झालं की समर्थांच्या आणि कल्याण स्वामींच्या अस्थी एकत्रितपणे काशीला विसर्जन झाल्या, काशीच्या गंगेत. म्हणजे काय ते महान कल्याण स्वामी, काय त्यांची ती योग्यता, काय त्यांचा अधिकार असेल. आणि एवढं संपूर्ण आयुष्य त्यांनी शेवटपर्यंत समर्थांवर अढळ विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून, त्यांच्याशी एकनिष्ठ राहून इतकं सुंदर कार्य केलं आहे. आणि डोंगावाडी परांडाला संप्रदायाचं कार्य करणं, प्रचार प्रसार करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. कारण हे सगळे मुस्लिम राजवट होती, ह्याच्यात ते सगळं काम करणं, आणि समर्थांच्या निर्वाणानंतर संभाजीराजे गेल्यानंतर जे काय काम करायचं होतं ते अतिशय जिकिरीचं होतं. पण ते कल्याण स्वामींनी समर्थपणे पार पाडलं, आणि समर्थांशी ते अशा रीतीने एकरूप झाले, आणि दोघांच्याही अस्थी गंगार्पण झाल्या. धन्य ते समर्थ, आणि धन्य ते आमचे कल्याण स्वामी. आता आपण जो पुढचे शिष्य बघणार आहोत ते त्यांचेच बंधू दत्तात्रय. आपण मगाशी बघितलंच की त्यांना तिथे शिरगाव पर्यंत सोडलं. आता आपण तो भाग शिरगाव पासूनच आपण सुरू करू. दत्तात्रय स्वामींचे गुण आज सगळे अगदी आपल्या बंधूंसारखे, मोठ्या बंधूंसारखे, कल्याण स्वामींसारखे. कल्याण स्वामी घेऊन तिथून जेव्हा जायच्या आधी काही काळ समर्थ तिथे शिरगाव मध्ये राहिले. शिरगाव मध्ये राहिले, तिथं मठ स्थापन झाला, आणि 8 वर्षाचा दत्तात्रय मठाधिपती झाला, एवढ्या लहान वयात. आणि दत्तात्रय स्वामींना पण समर्थांच्या सानिध्यात खूप राहायला मिळालं, कारण शिरगाव ते चाफळ जे अंतर आहे ना ते खूप कमी आहे. आणि कल्याण स्वामी आणि समर्थ नेहमी शिरगावला येत असत. आणि मुळात म्हणजे तर समर्थांना आपण बघितलंच की श्रीरामांची उपासनेसाठी हा परिसर अतिशय योग्य आहे, परिपूर्ण आहे, म्हणून त्यांना तो आवडला. आणि पुढच्या सगळ्या दृष्टीने राजकीय हेतू लक्षात घेऊन त्यांनी तो तिथं मठ स्थापन केला. आणि रखमाबाईंना सांगितलं की तुम्ही आणि दत्तात्रय इथं राहा, मी अंबाजीला घेऊन जातो. आणि मग त्यांनी सांगितलं की समर्थांची योजना त्यांनी ह्या तिघांनाही बोलून दाखवली की एकानी ब्रह्मचर्य स्वीकारावं आणि एकानी सांसारिक व्हावं. एका क्षणात अंबाजी म्हणे मी ब्रह्मचर्य स्वीकारणार. समर्थ म्हणले ठीक आहे. आणि मग दत्तात्रय जरा थोडा मनाने खट्टू झाला,
आणि त्यांनी म्हणे की तुम्ही अंबाजीला ब्रह्मचर्य देता आणि मला का तुम्ही सांसारिक करणार आहात? तर समर्थ म्हणले, तू जरी सांसारिक होणार असला तरी तुला तुझं कार्य हे तुझ्या भावासारखंच आहे. तो जे कार्य करणार आहे तेच तुला करणार आहे. पण तुझा मात्र तुमच्या घराण्याची वंश वाढला पाहिजे, वंशवेल वाढली पाहिजे. आणि रखमाबाईंची पण दोन दोन मुलं असताना इच्छा असेलच ना की आपल्या एका मुलाचा तरी संसार आपण बघावा. तर तू संसारी हो आणि हा ब्रह्मचारी होईल म्हणून समर्थांनी दत्तात्रयाची समजूत घातली. आणि मग तिथून पुढे बराच काळ जेव्हा समर्थ तिथं राहिले तेव्हा त्या काळात त्यांनी दत्तात्रयवर खूप कष्ट घेतले. कष्ट घेतले म्हणजे जशी ह्याची घडण करायची होती. म्हणजे मग त्याच्यानंतर काही काळ राहिल्यानंतर परत पण जेव्हा समर्थ येत असत तिथे तेव्हा त्यांनी दत्तात्रयवर अतिशय कष्ट घेतले. त्याला पण कल्याण स्वामींसारखं चांगलं तयार केलं. आणि रखमाबाई मग ना जरा थोडीशी जेव्हा हे वाटायचं की मग माझं संसार कोण करेल, मग आमचा वंशकर. मग समर्थांनी सांगितलं, तेव्हा सांगितलं की तुमच्या 8 पिढ्यांची जबाबदारी माझी. आणि रखमाबाई मग विलक्षण आनंदल्या होत्या की ह्याचा अर्थ 8 पिढ्या आपलं घराणं पुढं जाणार आहे. आणि अंबाजीला पण आनंद झाला की ठीक आहे, मी संसारिक होणार असेल तरी मला आपल्या भावासारखं मला सगळं कार्य करायला मिळेल. मग त्यांचंही लेखन, वाचन, पाठांतर खूप छान असं. आणि समर्थ जेव्हा तिथून निघाले अंबाजी बरोबर यांना ठेवून, तेव्हा त्यांनी त्याला काय आज्ञा केली होती की रोज तू 500 ओव्या लिहून काढायच्या. आणि खरंच दत्तात्रेयांनी कायम ते गोष्ट लक्षात ठेवली आणि 500 ओव्या ते लिहून काढत. आता असं लक्षात येतं की तेव्हा त्यांनी त्या 500 ओव्या कशासाठी करायला सांगितल्या असतील, रोज लिहायला सांगायची. तर समर्थांनी त्याला एक मोठं काम दिलं होतं की ग्रंथांच्या नकला करून काढणे. तेव्हा काही म्हणजे छपाई वगैरे नव्हती, ग्रंथ लिहूनच त्याच्या नकला करायला लागत. आणि त्याच्यामुळे अफाट ग्रंथसंपदा यांनी लिहून काढलेली आहे दत्तात्रय स्वामींनी. आणि अशा रीतीने समर्थांनी त्याला सगळी शिकवण दिली वेळोवेळी येऊन. आणि दत्तात्रय दत्तात्रय स्वामी झाले. दत्तात्रय स्वामींचा विवाह पण समर्थानेच लावून दिलाय, समर्थांच्या समोर त्यांचा विवाह झालाय. हेच नाही तर दत्तात्रय स्वामींना जो राघव नावाचा पुत्र झाला त्याचीही मुंज समर्थांच्या मांडीवर लागलेली आहे. असे दत्तात्रय स्वामींना पण समर्थांचा खूप सहवास मिळाला. आणि ते नेहमी आपल्या भावाचा म्हणजे कल्याण स्वामींचा आणि समर्थांचा नेहमी परामर्श घेत, नेहमी त्यांचा विचार घेत. आणि तसं पाहायला गेलं ना तर समर्थांचा ह्या दत्तात्रयावर का जीव असावा हो? कारण असं आहे की समर्थ दत्तात्रय स्वामींचे आजोबाच एक प्रकारे. कसे तर आपले वडील बंधू आपल्या पित्या समान असतात. म्हणजे कल्याण स्वामी त्यांना पित्या समान होते. आणि कल्याण स्वामींनी समर्थांना पित्या समान मानलेलं. त्याच्यामुळे ते त्यांचे वडील म्हणजे दत्तात्रय स्वामींचे ते आजोबाच. म्हणजे समर्थांनी एक दोन ठिकाणी उल्लेख केलेला आहे की हे माझं लाडकं कोकरू आहे. आणि जास्तीत जास्त जेवढं दत्तात्रय स्वामींना सानिध्यात ठेवता येईल, आपल्या सहवासात ठेवता येईल तेवढं त्यांनी राहिले. आणि हे विलक्षण बुद्धिमान होते. कल्याण स्वामींसारखेच त्यांच्यात गुण होते. आणि त्यांनी दत्तात्रय स्वामींनी पण तेवढंच कार्य केलेलं आहे. आणि तेव्हाच ते पण ते शिरगाव मध्ये हे कार्य करणं पण कठीणच होतं, जिकिरीचंच होतं. तरी सुद्धा ते दत्तात्रय स्वामींनी ते पार पाडलं आहे. आणि मग ते सुद्धा असंच मठाचं व्यवस्थापन करताना लहान मुलं गोळा करत, त्यांना उपासनेची गोडी लावत, त्यांच्याकडनं व्यायाम करून घेत, अशी सगळी त्यांनी शिकवण दिली. आणि संप्रदायाचा प्रचंड विस्तार केला, संप्रदायाचा प्रचार केला आणि प्रसार केला.
आणि एक प्रचार केंद्र म्हणून त्या शिरगावला ची पण ओळख निर्माण झाली. आता ते जेव्हा शिरगावची परिस्थिती काय होती, तर तिथं दोन महत्वाची स्थानं होती. एक म्हणजे पालीचा खंडोबा आणि दुसरं म्हणजे मुंगूर पीर नावाची टेकडी होती, डोंगर होता आणि तिथे दर्गा होता. आणि अशी वेळ आली एक वेळ की खंडोबाच्या जत्रेला जेवढी आपल्या लोकांची गर्दी नसायची तेवढी गर्दी तिकडे मंगळूर पीरला व्हायला लागली. आणि ती जी परिस्थिती आहे ती सगळी दत्तात्रय स्वामींनी पलटवली आणि ते सगळ्या लोकांना इकडे आपल्या संप्रदायाचा ओढा लावला. श्रीरामचंद्रांच्या उपासनेकडे त्यांनी वळवलं. आणि समर्थांच्या नेहमी सानिध्यात असताना एकदा, आता यांचे काही प्रसंग बघूयात आपण दत्तात्रय स्वामींच्या आयुष्यातले, की जे समर्थांचे समर्थ संप्रदायामध्ये कसे महत्वपूर्ण ठरले. शिरगाव जवळ एक घळ आहे. शिरगावला समर्थ एकदा आले होते वास्तव्यास आणि त्या घळीत समर्थांना जायचे. तर समर्थांना घळी फार आवडत. त्यांना तिथे चिंतन करायला, लिहायला, वाचायला त्यांना फार आवडायचं. तर त्याच्या घळींच्या शोधातच असायचे. मग त्यांना एक तिथं घळ आहे तिथे कळलं आणि पण त्या घळीत वाघांचं वास्तव्य आहे हेही त्यांना समजलं. तर त्यांनी दत्तात्रय स्वामींना काय सांगावं, दत्तात्रेया तुम्ही त्या घळीत जा आणि तिथं तो वाघ राहतो आहे त्याला तुम्ही निरोप द्या माझा. बघा, निरोप द्या. आणि काय निरोप द्या, तर समर्थांना इथं राहायला यायचं आहे तर तुम्ही आपल्या तुमच्या कुटुंबाला घेऊन तुम्ही दुसरीकडे कुठेतरी राहायला जा, असा निरोप द्या म्हणून. आता एखादा शिष्य असतात तर काय म्हणलं, त्या काय वाघाला काही निरोप देऊन निरोप द्यायचा असतो आणि तो असं सांगून तो ऐकणार आहे का. पण ते दत्तात्रय स्वामीच समर्थ शिष्यात ते निघाले आणि ह्या गावकऱ्यांना सगळं समजलं की समर्थ शिष्य त्या घळीत चाललाय. आणि घळीत काय चाललं, तर त्या वाघोबाला निरोप द्यायला. इतकं त्याला वेड्यात काढलं. असं कधी असतात का, म्हणजे समर्थांचीही त्यांनी चेष्टा केली आणि हा काय एडपटे, गुरुनी सांगितलं म्हणून चालला वाघाकडे, तू निरोप घेऊन चालला. असं कधी कोणी कुठल्या प्राण्याला निरोप देतं का, अशी चेष्टा सुरू केली. दत्तात्रय स्वामींनी काही लक्ष दिलं नाही आणि आज्ञेचं पालन करायला म्हणून दत्तात्रय स्वामी तिथं गेले. दत्तात्रय स्वामी तिथं गेले आणि ते वाघोबा तिथं होतेच. आणि बघा, म्हणजे प्राण्यांवर पण कसं प्रेम असतो, आपण प्राण्यांचा पण कसा सन्मान करावा, त्यांना मान द्यावा, हे यांच्या एका वाक्यातनं समजलं. आणि दत्तात्रय स्वामींनी त्या वाघाला कसा निरोप द्यावा, त्यांनी सांगितलं वाघोबा. आणि ते वाघोबाला आवजाव करतात माहिती. हो, दुसरीकडे कुठेतरी राहायला जा, माझ्या गुरूंची आज्ञा आहे आणि मी ती तुम्हाला द्यायला आलोय, गुरूंचा निरोप घेऊन आलोय मी. आणि विलक्षण गोष्ट घडली अशी पुढं, की तो वाघ आपल्या कुटुंबासह तिथून निघून गेला आणि केला होता तो सुद्धा. आणि समर्थ नंतर तिथं वास्तव्यास गेले. म्हणजे दत्तात्रय स्वामी घाबरले नाही. असं त्यांनी समर्थांना वेड्यात नाही काढलं की असं कोणी वाघोबाला निरोप देतं का, आणि तो आला तर मग माझ्याच अंगावर आला, आला मलाच खाल्लं तर मी काय करू, मी नाही जात, तुम्ही दुसऱ्या पाठवाला. अजिबात नाही. आत्मविश्वासाने, समर्थांच्या विश्वासाने दत्तात्रय स्वामी तिथं गेले. आणि कल्याण स्वामी आणि दत्तात्रय स्वामींचं नातं विलक्षण होतं. त्यांचं बंधुप्रेम शेवटपर्यंत इतकं छान राहिलं की असा एक प्रसंग घडला की शिरगावात एकदा काय झालं की खूप दुष्काळ पडला, खूप गावाची वाताहत झाली, सगळ्या तिथल्या प्रजेची वाताहत झाली.
आणि दत्तात्रय स्वामींना शेतीची फार हौस होती बरं का. तिथं ते खूप छान शेती करत, म्हणजे स्वतःच्या मठाला लागणारं अन्नधान्य पण तिथून पिकवत आणि दुसरीकडे पण ते पोच करत असत जिथं गरज आहे तिथे. आणि गोधन होतं त्यांच्याकडे. आणि ते जे गोधन होतं ते सगळ्या या दुष्काळामुळे ते सगळं गेलं. आणि आता इथे तो गोधनच शिल्लक नव्हतं. कल्याण स्वामींना हे माहित होतं. एकदा असं झालं की जवळपासच कुठेतरी शिवराय मोहिमेवर होते आणि तिथेच छावणीत त्यांचा मुक्काम होता. आणि शिवरायांची तब्येत बिघडली. आणि शिवरायांची तब्येत जेव्हा जेव्हा बिघडत असेल, म्हणजे जेव्हा समर्थांना कळत, तेव्हा समर्थ त्यांना तीर्थ पाठवत. आणि जेव्हा शिवरायांना बरं नाही असं वाटत, तेव्हा ना नेहमी वाटायचं त्यांना की समर्थांनी दिलेलं तीर्थ आपण प्यावं. तर एकदा काय झालं की असेच प्रसंग झाला आणि समर्थांनी कल्याण स्वामींना तीर्थ घेऊन शिवाजी महाराजांकडे पाठवलं. कल्याण स्वामींनी त्यांना तीर्थ दिलं, त्यांनी प्राशन केलं आणि त्वरित त्यांना आराम पडला. आणि त्यांचं मन अगदी प्रसन्न झालं. आणि कल्याण स्वामी आपल्यासाठी तीर्थ घेऊन आले इकडे छावणीत सुद्धा, याचं त्यांना विलक्षण आनंद झाला. ते प्रसन्न झाले. आणि कल्याण स्वामींना त्यांनी विचारलं, तुम्हाला काय कशाचं सहाय्य हवंय का, तुम्हाला कशाची मदत हवी आहे का, तुम्हाला काही हवंय का, तुम्ही निसंकोचपणे सांगा. आणि कल्याण स्वामींनी अतिशय निरागसतेने पटकन त्यांना सांगितलं की शिरगावच्या मठाची खूप वाताहत झाली, दुष्काळ पडला होता, तिथं खूप नुकसान झालं, सगळं गोधन नष्ट झालं. तर तुम्ही शिरगाव मठात तुम्ही 11 गायी तुम्ही द्याल का म्हणून विचारलं. आणि मागणी पण योग्य होती. त्यातून ती कल्याण स्वामींनी सांगितली होती, ते शिवरायांना सांगितलेली होती. शिवरायांनी आपल्या माणसांना लगेच सांगितलं की यांच्या शिरगावच्या मठामध्ये गायी पोहोच कराव्या. आणि त्या गायी पण कशा, सवत्स गोधन शिवरायांनी शिरगावला पाठवलं होतं. त्याच्यानंतर ही घटना समर्थांना समजली. आणि आतापर्यंत कल्याण स्वामींच्या जीवनात कधीही समर्थ त्यांना रागवले नव्हते, काही नव्हते झाले. पण ह्या प्रसंग जरा समर्थांना थोडासा खटकला. का खटकला? तर कल्याण स्वामींनी डायरेक्ट शिवरायांना सांगितलं हे एकतर त्यांना आवडलं नाही. कारण का की हे जे आहे हे राजकारणातला भाग आहे, हा राजकीय भाग आहे. आणि हे होतं हे होती त्याच्यामुळे जर का हे काम दिवाकर गोसावींनी त्यांना सांगितलं असतं झालं असतं तरी चाललं असतं. पण ते कल्याण स्वामींनी थेट सांगितल्यामुळे जरा समर्थांना थोडस वावगं वाटलं आणि त्यांनी खूप त्यांना समजावून सांगितलं की असं होता कामा नये. म्हणजे इतकं त्या बंधूंचं प्रेम आणि ह्या दोघांवरही समर्थांचं कसं लक्ष होतं. म्हणजे ह्या राजकीय गोष्टींमधनं सुद्धा असे सगळे संदर्भ मिळाले की आपल्याला त्याचं खूप महत्व पडतं. त्या शिरगावच्या जवळच एक मौनी बाबा होते आणि ते मौनी बाबा होते चमत्कारी, पण सिद्धी होती त्यांची, पण ते खरे भक्त होते, तसेच आध्यात्मिक होते. आणि समर्थांनी एकदा दत्तात्रय स्वामींना सांगितलं की ह्या 11 खारका घे आणि त्या मौनी बाबांना नेऊन दे म्हणून. आज्ञेचं पालन करायचं आणि ठीक आहे आपण जाऊ. पण दत्तात्रय स्वामींच्या मनात असा एक थोडा विचार आला की हे खरंच चमत्कारी आहेत का, खरंच चमत्कारी असतील का, खरंच काही चमत्कार करून दाखवतील का. म्हणून त्याने काय केलं, स्वतःच्या मनाचा कारभार केला आणि त्या मौनी बाबांना 10च खारका दिल्या. आणि आले त्यांना, तुमच्या गुरुनी समर्थांनी 11 खारका द्यायला सांगितल्या होत्या, तू तर मला 10च खारका दिल्या. आणि मग दत्तात्रय स्वामींना समजलं की ह्या मौनी बाबा पण किती योग्यतेचे आहेत, किती अधिकाराचे आहेत. पण त्यांना असं कुठेतरी, पण हे का घडलं की त्यांना कुठेतरी असं वाटत होतं की जरी गुरूंनी सांगितलं असेल पण हे खरंच चमत्कारी आहेत का. हे सहज म्हणून त्यांनी हे केलं, ह्याच्यात असं कुठलं म्हणजे मुद्दाम केलेलं वगैरे असं काही नव्हतं.
समर्थांच्या प्रेमाने पण केलं होतं ते आपण खरंच तपासून बघूयात की ते चमत्कारी आहेत का, अशी त्यांची इच्छा झाली होती. आणि अशाच रीतीने दत्तात्रय स्वामींनी पण सगळं कार्य केलं. मठ उत्तम त्यांनीही त्यांच्या शिष्यांनी मठ निर्माण केले. आणि ज्या मुस्लिम राजवटीचं सावट असलेल्या भागात त्यांनी खंबीरपणे पाय रोवले आणि संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. आणि सगळं आयुष्य आपलं त्यांनी संप्रदायासाठी वेचलं, उत्तमरित्या काम केलं. शेवटपर्यंत गुरु निष्ठा जपली, शेवटपर्यंत त्यांचं आज्ञापालन केलं, अशी उत्कृष्ट कार्य केलं. आणि समर्थांनी एक मान दिला होता दत्तात्रय स्वामींना. किंवा चाफळच्या ज्या जन्मोत्सवात जे ललित व्हायचं ते ललित असं कोणाला म्हणजे कुठल्याही जन्म मठातल्या उत्सवात अशा कुठल्याही ऐरागैराला त्यांनी तो ललिताचा अधिकार दिला नाही. पण चाफळ सारख्या महत्वाच्या मंदिरात, महत्वाच्या मठात, महत्वाच्या ह्या प्रचार केंद्रात ललिताचा अधिकार दत्तात्रय स्वामींना दिला होता. एवढी त्यांची योग्यता होती आणि एवढा त्यांचा अधिकार होता. त्यांना पण खूप आयुष्य लाभलं आणि शिरगाव मध्येच त्यांनी आपला देह ठेवला. आणि शिरगाव अशा रीतीने सगळं खूप प्रसिद्ध झालं की तो काळच तसा होता, तिथली परिस्थिती तशी होती आणि समर्थांच्या आज्ञेप्रमाणे एकनिष्ठेने त्यांनी सगळं दत्तात्रय स्वामींनी ते कार्य केलं. आणि मला मुद्दाम सांगावंसं वाटत आहे की ह्या शिरगावमध्ये मठाधिपती संमेलन एकदा झालं होतं. म्हणजे हे जे आपण आता ऐकत होतो ते प्रत्यक्षात मी तिथे जाऊन बघितले होते. 4 दिवस मी तिथं वास्तव्याला होते. इतका सुंदर परिसर आहे, इतकं सुंदर गाव आहे ते. अगदी मन प्रसन्न होतं. आणि बघा त्या काळात तो मठ स्थापन झालेला आहे. आणि आता त्याचे जे मठाधिपती आहेत ना त्यांनी ग्वाल्हेरला पण मठ निर्माण केला. उपेंद्र स्वामी शिरगावकर ऐकून तुम्हाला माहित असतील तर ते उपेंद्र स्वामी मठाधिपती आहेत आणि ते शिरगावचा मठ पण सांभाळतात आणि ग्वाल्हेरचा पण मठ दादा. आणि शिरगाव पासून ग्वाल्हेर एवढं लांब आहे, पण ग्वाल्हेरहून शिरगावची सगळी व्यवस्थापना होते तिथं. सगळे उत्सव साजरे होतात. हे संमेलनासारखे काही कार्य असेल ते उत्तम रीतीने पार पडतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, हे शिरगाव काही उमऱ्यांचं गाव आहे, पण शिरगाव मधली प्रत्येक व्यक्ती स्वतःला समर्थ भक्त समजते. आणि एवढ्याशा सुविधा फार नसलेल्या गावात सुद्धा हे गावकरी लोक आहेत ना, हे इतकं कार्य करतात. म्हणजे ही जेव्हा सगळे उत्सव होतात तेव्हा सगळं गाव काम करतं आणि सगळ्या भक्तांना आपलंसं करून घेतं. आणि मी अनुभव असा घेतला की माझ्या बरोबर एक जण होत्या, त्या आमच्या दोघींची सोय एका घरात केली होती. म्हणजे तो आता एवढं मोठं मठाधिपती संमेलन करणार, एवढी लोक येणार, ग्वाल्हेरहून लोक येणार, बाकी इतर आपल्या महाराष्ट्रातनं एवढी लोक येणार आणि शिरगाव मध्ये ह्या सगळ्या लोकांची सोय कशी करायची. तर प्रत्येक घरातल्या लोकांनी पुढाकार घेतला आणि ह्या सगळ्या भक्तांची सोय केलेली होती. कोणाचं घर छोटं होतं, म्हणजे एखाद दोन खोल्यांच्या घरात सुद्धा 2-2, 3-3 भक्त येऊन राहिले होते. आणि एक नाही, दोन नाही, 3 ते 4 दिवस राहिले होते. जेवणाची सोय सगळ्यांची एकत्र असली. आणि त्या गावातल्या लोकांनी ना, म्हणजे हे कोण लोक आहेत काय नाही, कोणाचीच ओळख नाही, पाळख नाही. पण अक्षरशः एका तासाभरात ही जी गावकरी लोक होते ना, ते आपल्या घरी आलेल्या लोकांशी असे एकरूप होऊन जायचे की जशी काय आमची न त्यांची ओळख आहे. म्हणजे असं झालं ना की त्या 4 दिवसाच्या वास्तव्यात त्या घरातल्या लोकांना सोडताना खरं नाही, आवाज येत नाहीये तुमचा. प्राक्षीताई.
प्राचीताई. मी एकदा त्यांना फोन करून बघते. एक 2 मिनिटं वेट कराल प्लीज सगळेजण. प्राचीताई जॉईन करतायत. कदाचित नेटवर्क इश्यूमुळे त्यांना थोडा प्रॉब्लेम झालेला दिसतोय.